तर विषय आहे अजित पवारांचा। महाराष्ट्रासाठी अजित पवार हे नाव नवीन नाही, पण सध्या त्यांचं जे काही चाललंय ते मात्र नवीन आहे। म्हणजे रांगडे, स्पष्ट वक्ते, काहीसे गंभीर आणि अनेकदा चिडलेले अजित पवार अनेकांनी बघितलेत। पण मागच्या काही दिवसापासून राज्यात त्यांच्या पिंक पॉलिटिक्सची चर्चा आहे। अशातच कालपासून जे काही हसरे आणि गुलाबी रंगामध्ये रंगलेले अजितदादा बघायला मिळतात ते बघून हेच जुने अजितदादा आहेत का असा प्रश्न पडायला लागलाय। अगदी महत्त्वाचं सांगायचं झालं तर कालपासून राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे। नाशिकमध्ये पहिला दिवस पार पडला। आज सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्येच ही यात्रा आहे। या यात्रेचा संपूर्ण लुक सुद्धा पिंक म्हणजे गुलाबी आहे। जनसन्मान यात्रेच्या बस, कार, कुठल्याही गाड्या, नाहीतर सभास्थळी होणाऱ्या सत्काराच्या वेळी दिल्या जाणाऱ्या शाली असो, सगळं काही गुलाबी गुलाबी। आता हे सगळं चर्चेत आलंय कारण विधानसभा निवडणूक तोंडावर आहे। सगळेच पक्ष आपली ताकद लावतायत। एरवी महाराष्ट्रातल्या मतदारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना असे 4 पर्याय असायचे। मात्र यावेळी एकनाथ शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे मिळून एकूण 6 पर्याय तयार झालेत। आणि म्हणूनच काहीतरी नवं, भारी आणि लक्षवेधी करण्याच्या नादात अजितदादांचा लुकच पार बदलून टाकलाय। त्याचं झालं असं की एका खासगी कंपनीला दादांच्या राष्ट्रवादीने हे काम दिलंय। अशा पद्धतीने कंपन्या आणणं आणि त्यांची सो कॉल्ड कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी राबवणं आता राजकारणात नवीन नाही। चोरून असो किंवा थेट अशा दोन्ही पद्धतीने बहुतांश राजकीय पक्ष यासाठी दणदणीत पैसा मोजतात। तसंच काम राष्ट्रवादीने सुद्धा दिलंय। पण दादांचा हा गुलाबी रंगातला लुक मात्र अजूनही अपील व्हायला तयार नाही। जयललितांचा हिरवा, ममता दीदींचा निळा, अखिलेश यादवांची लाल टोपी, बाळासाहेब ठाकरेंचा भगवा रंग असू द्या किंवा गेला बाजार केसीआर यांचा गुलाबी रंग, असे अनेक रंग देशाने बघितलेत। पण त्यातल्या काही नेत्यांनी तो रंग म्हणजे त्यांची मोनोपॉली असं समीकरणही तयार केलं। पण हे सगळं जरी असलं तरी अजित पवारांचा गुलाबी रंग काहीसा वेगळा वाटतोय। गुलाबी रंग खरं तर प्रेम आणि विश्वास यांचं प्रतीक, लाल रंगामधला आक्रमकपणा आणि पांढऱ्या रंगातील शांतता, शुद्धता मिळून तयार होणारा गुलाबी रंग। मुले आणि महिलांचा आवडता रंग म्हणूनही गुलाबी रंग ओळखला जातो आणि म्हणूनच अजित पवारांनी हा रंग निवडला का असाही प्रश्न आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या तुफान चर्चेत आहे। फडणवीस, शिंदे आणि अजित पवार तिघांच्या मध्येही या योजनेच्या श्रेयासाठी ओढाओढी सुरू आहे आणि त्यामुळे महिला मतांसाठी सगळेच आक्रमक आहेत यात शंका नाही। त्यातच अजित पवारांनी थेट गुलाबी रंगातून साथ घालण्याचा प्रयत्न केलाय। गुलाबी गाडी, गुलाबी फ्लेक्स, गुलाबी स्टेज आणि गुलाबी जॅकेट असं सगळंच गुलाबी चित्र त्यांनी निर्माण केले। आता या गुलाबीमय वातावरणाने महाराष्ट्राची जनता किती प्रसन्न होईल हा सुद्धा प्रश्न आहे। आपली लोक खरं तर अशा कॉर्पोरेट स्टाईल इमेज बिल्डिंगला भुलतील का? मागचं राजकारण विसरून अजितदादांना प्रेमळ आणि शहरी मानलं जाईल का? रांगडे, खमके, स्पष्ट वक्ते अजित पवार यातून जे सौम्य करण्याचा प्रयत्न दिसतोय तो यशस्वी होईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, महिला आणि शहरी मतदान त्यांच्या पारड्यात पडेल का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। त्यामुळे एकूणच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या पिंक स्ट्रॅटेजीबद्दल तुम्हाला काय वाटतं? याचा खरंच फरक हा आगामी विधानसभेवरती पडेल का? त्यांची जनसन्मान यात्रा त्यांना मतदारांपर्यंत तर पोहोचवेल, पण मतांपर्यंत पोहोचवेल का? असे अनेक प्रश्न मी तुम्हाला विचारतेय। त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।